देसाई आणि दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला पाहायला मिळतोय तो वेता स्वामी VCC आजदे या दोन संघांदरम्यानची लढत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेलेली आहे. आकाश पाटील आणि ऋषी मात्रे या दोन्ही ओपनर्सना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आणि बॉलिंग मार्कवरती साई विनोद कान. आणि नवनिर्वाचित कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नगरसेवक सन्माननीय विनोदजी काळनसाहेब यांना विनंती करू की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. दिवा चषक 2026 मध्ये दादांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. त्यांचे चिरंजीव सध्या बॉलिंगसाठी रेडी होत आहेत. ऑन साइड मिड विकेट आहे, डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड ऑन फाईन लेग थर्ड मॅन पॉइंट कव्हर आणि एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये ठेवून आकाश पाटील स्ट्रायकिंग एंडला दिवा चषकाच्या 2026च्या या पर्वाच्या अंतिम दिवसाच्या पहिल्या मॅचचा पहिला बॉल. थोडासा लांबून खेळला होता आकाश. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉलला लॉफ्ट करायचं होतं. बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. डॉट आला पहिला. सुरुवात हे जे क्रीडांगण आहे कालही बऱ्याचशा धावा होत असताना आपल्याला पाहायला मिळाला. स्कोरिंग ग्राउंड आहे आणि इकडे आजच्या दिवसाची सुरुवात मात्र चांगली केली आहे. साई काळन पहिल्या षटकामध्ये 10 वाजून 13 मिनिटांनी या मॅचला आपण सुरुवात केलेली आहे. आजचे आणि देसाईमध्ये शॉर्ट बॉल ऑफस्टंपच्या जास्त बाहेरचा होता. आकाशने शेवटी फॉलो केलं पण शेवटी बघितलं की जास्तच बाहेर निघतोय बॉल आणि त्यामुळे सोडून दिलं. व्हाईटच्या साह्यानं खातं उघडत असताना RV11 रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाई. नामवंत खेळाडू जे आज खरं तर आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यांच्याच स्मृतींना उजाळा देण्यासाठी नेहमीच देसाई संघ त्यांच्याच नावाने आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. स्वर्गीय रिची प्रतिष्ठान RV11 वागेश्वर देसाई. साई शॉर्ट बॉल इथे कट केलाय. पॉइंटच्या फिल्डर मागे पकडले कॅच. 1 for 1 पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिला. इन ॲट नंबर फर्स्ट डाऊन आकाश पाटील आउट. निर्वाचित नगरसेवक आदरणीय विनोदजी काळनसाहेब यांना पुन्हा एकदा मी इन्व्हाइट करू. गणेश कृपा क्रिकेट संघ दिवा यांच्या वतीने दिवा चषक 2026 मध्ये मंचावरती येऊन आपण स्थानापन्न व्हा. सहर्ष स्वागत आहे. खरं तर ॲज अ क्रिकेटर म्हणून सगळेच जण त्यांना टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये ओळखतात. पण आजचे गावचे कॉर्पोरेटर नगरसेवक मागचे बरेच वर्ष या गावाची सामाजिक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी ज्यांनी घेतलेला आणि सर्वांगीण विकास करत असताना आपल्याला जरूर ते पाहायला मिळालेले आहेत. स्वागत आहे आपलंही विनोद दादा. पुढचा बॉल साई. ओहो फुल लेंथ होता. हलकी अपील. हिमांशू आला. लेफ्टी बॅटरला मैदानाच्या आतमध्ये आणण्यात आलेलं आहे आणि हे जे क्रीडांगण आहे तुमचं बॅटिंग ऑर्डरमध्ये जर लेफ्टी बॅटर्स असतील तर त्या गोष्टीचा ॲडव्हान्टेज देखील आहे तुम्हाला. वाऱ्याचा प्रचंड वेग समोर असलेला त्या चाळींवरतीचा झेंडा तो फ्लॅग तुम्हाला बरंच काही सांगून देईल. हवा कोणत्या दिशेला चाललेली आहे. कालपासून आपण आकाशामध्ये पतंग देखील बघितले उडत असताना आजही 2 पतंग तुम्हाला दिसतील. शॉर्ट बॉल अटेम्प्ट केलाय फाईन लेगच्या वरतून. हिमांशूचा बॅटमधून आलाय चौकार.
5 धावा धावफलकावरती. RW11 रिची प्रदेश रान वागेश्वर देसाई बॅटिंग करत आहेत. मॉर्निंग सेशन मध्ये इम्पॉर्टंट असतो टॉस जिंकला तो आजच्या कॅप्टनने आणि त्यांनी लगेचच फिल्डिंगचा डिसिजन घेतलाय. साईने आतापर्यंत चांगलं लाईन अँड लेंथवरती बॉलिंग केली, पण हा जो शॉर्ट बॉल होता चान्स होती हिमांशूला, चौकार वसूल केलाय. स्टेप आउट, फटका फसलाय. कॅप्टन त्या ठिकाणी येतात मिड ऑफला, पकडले कॅच. सार्थकने साईला आणखी एक यश मिळतंय. हिमांशू बाद. बाउन्सर अगोदर आलेला आणि बॉलरचा माइंडसेट देखील तोच होता की बॉल आता खाली येणार आहे, त्यामुळे त्याने समोर मारण्याचा प्रयत्न केला, मात्र तो प्रयत्न फसला. पेस ऑफ केला होता, बॅटच्या वरती चढला बॉल, एलिव्हेशन होतं, मात्र अंतर फारच कमी. मिड ऑफला सार्थक कॅप्टनचे आहेत आज द्यायचे कॅच त्यांनी चांगली पकडली आहे. विकेट आली आहे हिमांशूची. ऋषी मात्र ऑफ स्ट्राईक उभा आहे. त्याच्यासोबत असलेला आकाश गेलाय, त्याच्यासोबत आलेला हिमांशू गेलाय आणि आता मैदानाच्या आतमध्ये देसाईचे कॅप्टन येत आहेत मोरेश्वर पाटील. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी मी इन्व्हाइट करेन मॅच नंबर 2 टीम बेतवडे आणि दातिवली दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती, नाणेफेकीसाठी तुम्हाला यायचंय मित्रांनो. आजचा शेड्यूल वेळेवरती असेल, अन्यथा तुम्हाला पॅनल्टी. साई P1 ओहो, पुन्हा शॉर्ट बॉलला अटेम्प्ट केलंय आणि इकडे अंपायर्स कडून सिग्नल आला, इट्स नो बॉल बिकॉज ऑफ ऑलरेडी 1/4 ओव्हरची वॉर्निंग त्यांना देण्यात आली होती आणि तरी देखील शॉर्ट बॉलला अटेम्प्ट केलं इकडे बॉलरने. वाईट नो ने धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 6 या आकड्यावरती. फ्री टॉन चान्स आहे आता मोरेश्वरला. ऑलरेडी P1 ला कॅपिटलाइज करता आलं नाही, आतापर्यंत फक्त 6 धावा आहेत. ऑप्शनचा बाहेरचा बॉल आउटसाइड एज आहे, शॉर्ट थर्डला केशव काळन, चांगली फिल्डिंग. एक धाव येते, मोरेश्वरकडे स्ट्राईक असेल. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावा आहेत 7, विकेट 2. RW11 रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाई. सकाळचं प्रफुल्लित प्रसन्न करणारं वातावरण आहे, कारण कोणत्याही कार्याची शुभ सुरुवात म्हटली की आपण ज्ञानस्वरूप मोरयाचं पूजन करतो. दिवा चषक 2026 पर्व आपण कालपासून एन्जॉय करत आहोत या मैदानावरती. काल जबरदस्त 8 संघांचा पोल आपण बघितला आणि त्यामधून गावदेवी क्रिकेट संघ कौसाने बाजी मारलेले, जबरदस्त खेळ केला. खास करून निलेश भोईरने जी बॅटिंग केली, त्याने बॉलिंग केली. देन कल्पेश गोवारी सिनियर ज्युनियर दोन्ही ओमकार असतील, जबरदस्त खेळ होता आणि ओव्हरऑल टीम वर्कने गावदेवी कौसाने बाजी मारले, फायनलचं तिकीट गाठलं. आज आपल्याला 8 संघ पाहायला मिळत आहेत आणि त्यामधून हा पहिला सामना आहे. RW11 वागेश्वर देसाई आणि त्यांच्या अगेन्स्ट VCC. आज त्यामध्ये चांगला फटका, थोडासा लेट खेळला बॉल, कवच मधून चाललाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. थांबला होता आणि ऑप्शनचा बाहेरचा बॉल चांगल्या पद्धतीने बॅटवरती मिडल करत असताना कवच सीमारेषेच्या बाहेर, मोरेश्वरच्या बॅटमधून पहिला चौकार. करणला आपण पाहतोय सेकंड ओव्हर मध्ये, सेकंड पॉवर प्लेइंग स्विच हिटला, वाह पिकअप.
बॅकवर्ड पॉइंट मधून बॉल सीमारेषेचा बॉल फ्लॅट षटकार. दिवा आणि साबे या दोन संघांदरम्यान टॉससाठी दिवा आणि साबेच्या कॅप्टनला विनंती करेन. लो फुल टॉस एक्स्ट्रा कव्हर राहते. बॅटचा चेहरा उघडलाय. बॉल एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॅटिंग सध्या तरी करत असताना RF11 रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाईचा कॅप्टन मोरेश्वरच्या बॅट मधून आलाय. आणखी एक चौकार. तिन्ही मागच्या बॉलवरती पाहायला मिळाले. कव्हर स्लॅग चौकार आला. देन स्विच इटचा बॅकवर्ड पॉइंट आला षटकार. देन एक्स्ट्रा कव्हर मध्ये चौकार. वाह. ओ फुलर लेंथ होता. स्वीप करायचा होता. मात्र इकडे स्वीप करत असताना आता ते बीट झालेत. बॉल थेट विकेट किपर कडे आलेला आहे. डॉट येत असताना धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 19 धावा धावफलकावरती आहेत. प्रगतीपथावर असताना दुसरं षटक. पाव प्ले करंटच्या अगेन्स्ट काउंटर करत असताना मोरेश्वर पाहायला मिळाला. धावा बनवायचं आहेत आणि त्यामधून आकाश आणि हिमांशूच्या विकेट नंतर बर्डन त्याच्याच वरती होतं. ऋषीला आतापर्यंत एकही बॉलचा सामना करता आला नाही. मग तो असेल पहिल्या ओव्हरमध्ये आताही लॉफ्ट केला बॉल. लॉंग ऑनला फटका फसलेला दिसतोय. मोले खाली पकडले त्याने कॅच. कॅप्टन डिपार्ट्स. तिसरा धक्का RF11 रिची प्रतिष्ठान देसाईला. विकेट आपल्याला जरूर तिसरी पाहायला मिळाली. करंटचा जो बॉल लॉंग ऑनला क्लिअर करण्याचा प्रयत्न केला होता बॅटर मोरेश्वरने आणि विकेट त्याच्या जरूर येत असताना याच ओव्हरमध्ये आपण बघितली. करंटला मिळते पहिलं यश. बॉल आणि बाकीत पाव प्ले मधले शेवटचा आणि एक. इथे शाला एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉलला तर ड्राईव्ह केलं होतं बट मिस्टेक झाले कॅप्टन सार्थक कडून. डबलला चान्स आणि 2 धावा. जिथे कदाचित एकही धाव नव्हती. मिसफिल्डमुळे 2 मिळाले आणि ओव्हरऑल 2 षटकांचा खेळ संपला. 3 विकेट. RF11 रिच प्रतिष्ठान वागेश्वर देसाई. धावा फलकावरती 23 धावा. दिवा गणेश कृपा दिवा आज इन ऍक्शन रेग्युलर टीम आणि जरूर मी त्यांचा अगेन्स्ट टीम आहे साबे. सो दोन्ही संघांना विनंती करेन की टॉस साठी तुम्हाला यायचं आहे. खास करून टीम साबे बिकॉज दिवाचे बरेचसे प्लेयर मंचावरती उपस्थित आहेत. साबे टीमला विनंती आहे कर्णधाराला पण लवकरात लवकर पाठवा. चला वेळ जास्त घेऊ नका प्लीज. बरोबर तुम्ही 11 मिनिटं 2 षटकांसाठी घेतलेले आहेत. 9 मिनिटांचा वेळ बाकी आहे पुढच्या 2 ओव्हरसाठी. टीम VCC आज दे विदिन 20 मिनिट्स तुम्हाला टाकायचे 4 षटक.
यस, काही ऍडजस्टमेंट आहेत, बऱ्याचशा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात सध्याच्या घडीला आणि त्यामुळे हा सामना जो यानंतर असेल दिवा आणि साबेमध्ये. यस, नवनिर्वाचित नगरसेवक कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे विनोदजी कायन साहेब यांच्या ठिकाणी आपण सहर्ष स्वागत करूयात. सुस्वागतम. अमोल काळन फिरकीपटू आज द्यायचे. थर्ड ओव्हर. लाईन मिस केली आहे. अपील आणि फलंदाज बाद. पहिलाच बॉल होता, फारच शफल झाला, लाईन मिस केलीच होती, पण शेवटी एज घेऊन मात्र परतावं लागेल. शून्यावरती ऋषी मात्रे बाद. लवकरात लवकर तुम्हाला जायचं मित्रांनो. ऑन पेपर खरं तर आदित्य हे अमोल यांचं नाव आहे, पण अमोल हेच सुरुवातीपासून कल्याण डोंबिवलीचं क्रिकेट आणि सगळेजण त्याला ओळखतात. तर इथे मी आदित्य बोलेन, पण बऱ्याच जणांना समजणार नाही. थर्ड ओव्हर मध्ये लेग ब्रेक होता आणि फारच बाहेर गेला होता तिकडे ऋषी. शफलून हुक करायचं होतं, नाही जमलं. एज घेऊन बॉल करण यांच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळाला, जे अस्सी रक्षक आहेत सध्याच्या घडीला. चांगली कॅच त्यांनी पकडली आणि एका मागोमाग 4 विकेट. मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर विकास पाटील. बाउन्स वरती जाऊन इकडे बॉलला थोडंसं ढकलून देतात समोर. कवच रिजनला सिंगल फक्त विकास कडून आपल्याला पाहायला मिळाले. आणि या सिंगल सोबत स्कोरचा पण विचार केला तर टोटल स्कोर सध्या 24. 24 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सांगेन, यानंतर थोडासा फेरबदल आपण केला पोलमध्ये. दिवा आणि साबेचा सामना. साबे टीम तुम्हाला लवकरात लवकर यायचे टॉससाठी. चांगला खेळ सध्या तरी. ज्या काही 4 विकेट्स आल्या सुरुवातीला. देसाईची बॅटिंग ऑर्डर भरपूर तगडी आहे, मात्र त्यामध्ये साईने सुरुवातीला विकेट काढल्या. करण कडून एक आली, अमल कडून गुगली होती. ऑन साईडला हुक करत असताना अटेम्प्ट केला बॉलला. फाईन लेग मध्ये चांगली फिल्डिंग झाली. थ्रो चांगला आलाय, एकच धाव येते. चांगली फिल्डिंग अनिकेतला आपण बघितलं डीप मध्ये, फाईन लेगला. आणि एका धावेने धावसंख्या सध्या आपण पाहतोय 25. 25 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. प्रगती पथावर तिसरं षटक आहे. इकडून चार्ज होऊन बॅटिंग करावी लागणार आहे. 50-60 धावा सर्रासपणे होत असताना आपण बघितल्यात कालपासून. पुढे आलेत, गुगली इकडे होती, मात्र आता सिग्नल आलाय तो व्हाईट बॉल. स्कोर वाईडने पुढे जात असताना आपण पाहतोय तो 26. 26 धावा धावफलकावरती. वन्स अगेन आदित्य. मिस टायमिंग, बॉल हवेत आहे, चान्स असेल. आदित्य डाऊन दी बॉल, कॉट अँड बोल्ड. 1 विकेट डाऊन. अर्धा संघ झालाय गार. धक्का 5वा. विकास पाटील बाद. एकही बॅटर मैदानाच्या आतमध्ये तग ठोकून बसला नाही. मोरेश्वरनं जी काही खेळ केली ती देखील शॉर्टच होती, मात्र त्या व्यतिरिक्त एकही बॅटर आपल्याला पाहायला मिळाला नाही. ऋषीला 2 ओव्हरमध्ये चान्स नव्हती, जशी 3rd ओव्हरमध्ये चान्स भेटली त्याची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. आणि आता 7व्या क्रमांकाचा बॅटर मयूर मात्रे मैदानाच्या आतमध्ये आलाय. ही संपूर्ण जबाबदारी सध्या तरी असेल हितेश भोईरची या मॅच मध्ये चांगला खेळ करणं आणि धावा उभारण्याची. आदित्यकडून चांगली बॉलिंग, अर्थातच कल्याण डोंबिवलीकरांचा मोल. स्टील 2 टू गो. 2 बॉल बाकी आहेत. वन्स अगेन आदित्य काळन. स्टेप आउट, थोडासा लांबून खेचण्याचा प्रयत्न होता. इकडे आलाय डॉट बॉल. जबरदस्त बॉलिंग करतायत. सुरुवातीला साई विनोद काळन, देन करण पाटील, देन आदित्य काळन. धावसंख्या थांबली आहे 26. शेवटचा बॉल. ओहो, बाउन्स या बॉल मध्ये होता. रिस्ट स्पिनर आहेत, चांगली बॉलिंग केली आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला. ड्रिंक्सचा सिग्नल असेल. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते फक्त 26. 5 विकेटचे नुकसान. 26 for 5.
तिने पहिल्या षटकामध्ये 2 विकेट, देन करण कडून 1 विकेट, अमोल कडून 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या. 3च धावा लास्ट ओव्हर मध्ये फक्त आल्या होत्या. चांगली बॉलिंग ऑन साइडला खेचलाय बॉलला, स्क्वेअरकडे चाललाय, फिल्डर उपस्थित आहे, थोडासा बॉल वळलाय आणि त्यांना हुलकावणी देऊन गेलाय, सीमा पार, चौकार. चार धावांनी धावसंख्या सध्या आपण पाहतोय 32. 32 धावा धावफलकावरती. अशा फटक्यांची आता नितांत गरज देखील आहे. ओ एज होती, शॉर्ट थर्डला झाली आहे चूक आणि बॉल गेलाय मागे. मॅच ऑन, धावा येत नव्हत्या यायला सुरुवात झाली आहे. आणखी खालाय चौकार. आपल्याला पाहायला मिळालं होतं, फिल्डर त्याच्याकडून मिस्टेक झाली. अनिकेतने आता शॉर्ट थर्डला केशव खान. दोन्ही चौकार मिसफिल्डच्या आपण बघितले. साई चांगली बॉलिंग करतात, मात्र दुसऱ्या बाजूने क्षेत्ररक्षणाची साथ हवी. 36 वरती सध्याचा स्कोर. RF11 देसाई, शॉर्ट बॉल फ्लॅट चाललाय, नो चान्स फॉर द एनी फिल्डर. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेचा बार. भोईरचा बॅट मधून पहिला बेधडक षटकार. फटका पाहायला मिळाला. पुल करत असताना बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा बार पाठवलाय. हितेशच्या बॅट मधून आलेला पहिला षटकार होता. स्कमोझॉन 42. चौथं षटक प्रगती पथावर. धावांची गरज होती. पॅव्हलियन मधून टाळ्या येतात हितेशसाठी, कारण 5 विकेट नंतर त्याची जबाबदारी मोठी होती. आणि इकडे धावा येणं हे गरजेचं असताना हितेशच्या बॅट मधून पहिल्या बॉलवरती डबल, देन 2 चौकार 1 षटकार. 16 धावा मागच्या 4 बॉल मध्ये आलेल्या आहेत. साई वन्स अगेन ऑफ स्टंपचा बाहेर, थोडा जास्तच बाहेर आहे. अंपायर्स कडून सिग्नल आला वाईड, आणि वाईडने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 43. 43 धावा. धावा बनत चाललेल्या आहेत. साई आपण या षटकामध्ये त्याला पाहतोय. लेदर बॉल क्रिकेटचे प्राथमिक धडे गिरवलेले आहेत. आपल्या वडिलांचा वारसा ॲज अ बॉलर जरूर ते मैदानाच्या आतमध्ये आजच्या ग्रामीण संघामधून आपल्याला पाहायला मिळतात सध्या. ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल, जागा दिली आहे, एक्स्ट्रा कव्हर खाली आहे, बॉल चाललाय चाललाय आणि पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. जसा बॉल येतो तसं उत्तर देत असताना नितेश भोईर या ओव्हर मध्ये, आणि खास करून अटॅक त्याने केलेला आहे स्ट्रायकर बॉलर वरतीच. मारायचं तर टॉपच्याला मारायचं, आणि सध्या तरी तेच करत आहे. 5 विकेट नंतर जसा सेकंड स्पेल मध्ये साई हितेशच्याच विकेट साठी आला होता, मात्र त्याच साईडच्या अगेन्स्ट सध्याचे आक्रमण. लास्ट बॉल, इकडे सेम रिजनला धडक मारेल बॉल, वन बाउन्स ओव्हर लाईन. आणखी काला चौकार, मोठं षटक राहिलं. RF11 वागेश्वर देसाईचं धाव फलक पोहोचलंय. 51 धावा, 5 विकेटचं नुकसान. तीन ओव्हर मध्ये 26 धावा होत्या, मात्र शेवटचं षटक आलंय ते 25 धावांचं. प्रोडक्टिव्ह वर राहिली, आणि 51 वरती RF11 रीची प्रतिष्ठान वागेश्वर देसाईचा धाव फलक. बॉलिंग मार्क वरती लास्ट ओव्हर मध्ये यश पाटील कडे आज सध्या तरी बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. इंटरेस्टिंग असेल देखील ओव्हर, आणि मयूर देखील स्ट्रायकिंग एंडला. पाहूयात तो स्ट्रायकिंग एंडला इन्व्हाइट करेल हितेशला, की तो देखील दुसऱ्या बाजूने हल्ला करणार आहे.
साबेरच्या कॅप्टनला पुन्हा एकदा मी विनंती करेन टॉससाठी तुम्हाला यायचं मित्रांनो. 8 बॉल 27 धावांची एक्सप्लोसिव्ह इनिंग या मॅच मध्ये आतापर्यंत हितेश भोईर कडून. लास्ट ओव्हर यश आलेला बरोबर 20 मिनिटांमध्ये तुम्ही 4 षटक टाकलेले आहेत. आता शेवटच्या षटकासाठी देखील वेळ घेऊ नका प्लीज. 20 मिनिटाच्या 4 षटक टाकणं अनिवार्य या स्पर्धेचा जो नियम आहे. आणि आज 8 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. कोलात बॉल गरंगळ चाललाय शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि सिंगल. सध्या तरी स्ट्राईक पाहिजे होती हितेशला, मयूरने तेच केलंय आणि सिंगल सोबत स्कोर सध्या 52 वरती पोहोचलाय. बॉल बाकी 5 सेट बॅटर आहे हितेश भोईर. सुरुवातीला विकेट आली आकाश शिदेन विकेट आपल्याला पाहायला मिळाली होती. हिमांशु देन मोरेश्वर देन आपल्याला पाहायला मिळाला ऋषी देन विकास. ओ लेगस्टम्पला तर बॉल होता पण तिकडून आत आणला आणि पेस ऑफ फिरवलं होतं बॉलला. कमी गतीने बॉल थोडासा आत येत होता इकडे बाहेरून. डॉट आलाय. बॉल बाकी 4. लेफ्ट आर्मर आहे चांगल्या पद्धतीने बॉलला फिरवतात यश. उजव्या त्याच्या हितेश साठी 4 बॉल बाकी आहेत. समोर दिलाय बॉल चालला वाईड ऑफ लॉंग ऑफ कडे. फिल्डर डीप मधून येतात खरे मात्र इनफिल्डचा फिल्डर सध्या तरी बॉल वरती निलेश काळन. धावा तोपर्यंत आपण पाहतोय 2 आणि या 2 धावांनी स्कोर सध्या पुढे चाललाय तो 54. 54 धावा. चांगली बॉलिंग पहिल्या 3 बॉल मध्ये धावा फक्त 3च आलेल्या आहेत. 3 बॉल आणि बाकी आहेत. 60च्या 8 मध्ये जरूर रोखण्याचा प्रयत्न असेल आजदेच्या यशचा आणि दुसऱ्या बाजूने 60+ जायला पाहिजे. आता प्रयत्न करतील हितेश. पहिला सामना पहिलाच डाव आजदेच्या अगेन्स्ट खेळत असताना देसाई टीम. ओ रिव्हर्स स्वीपला टेम शॉर्ट थर्डने अडवलं बॉलला. गुड फिल्डिंग. रेंज मध्ये होता बॉल मात्र हितेशच्या तो बॅट वरती आला नाही. डॉट आलाय. बॉल उरलेत आता 2. धावा थांबल्या 54 वरती. 3 ओव्हर 26 होत्या. 4 ओव्हर 51 होत्या. बरंच काही पहिल्याच डावामध्ये अप अँड डाऊन्स. स्टील टू गो. 2 बॉल आणि बाकी आहेत. हितेश प्रयत्न करत आहेत मोठ्या फटक्यासाठी. 54 धावा झाल्यात आतापर्यंत. साबे टीमचे कॅप्टन अजूनही आले नाही प्लीज. पुन्हा एकदा इन्व्हाइट करेन नेक्स्ट मॅच. काही कारणास्तव आपण थोडासा फेरबदल केला दिवाणी साबे टीम मध्ये. आणखी एक चांगला बॉल. वाह. प्रत्येक बॉल वरती आक्रमण करण्याचा प्रयत्न मागचा आपण पाहतोय 4 बॉल वरती केला होता यशच्या अगेन्स्ट हितेशने. मात्र त्या 4ही बॉल वरती मागच्या फक्त आल्या 2च धावा. पहिल्या बॉल वरती मयूर कडून सिंगल होती. आतापर्यंत 5 बॉल मध्ये 3 धावा आलेल्या आहेत. शेवटचा बॉल. चांगली बॉलिंग. वाह. अपकमिंग यंग टॅलेंटेड बॉलर सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतात. यश अंडर प्रेशर होते बिकॉज सेट बॅटर होता हितेश समोर. मागच्या ओव्हर मध्ये ज्याने 26 वसूल केल्या होत्या. फिरवल्या इकडे. वा. बॉल चालला सध्या थर्ड मॅनला भेदून मागे. रेस लागली बॉल आणि फिल्डर मधली डीप थर्ड मॅनला बॉल अडवून थ्रो करतात. धावा तोपर्यंत 2 आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर थ्रो 2च वरती थांबलेले आहेत आणि अशा पद्धतीने डाव पहिला संपला. जिथे बॅटिंग करत असताना आपण बघितलं R11 रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाईला आणि धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 56. 56 धावा बनलेल्या आहेत. 57 धावांचं टार्गेट. करंट टॉससाठी मित्रांनो ऑलरेडी आम्ही तुम्हाला सांगितलंच होतं की दुसरा सामना दिवाणी साबेमध्ये टॉससाठी लवकरात लवकर या. या वेळेत आपण मंचावरती कार्यसम्राट नगरसेवक म्हणून ज्यांची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये ख्याती आणि पुन्हा एकदा आजच्या जनतेने त्यांना प्रचंड बहुमतांनी विजेत केलेलं आहे असे आदरणीय विनोदजी काळन साहेब आपल्या मंचावरती उपस्थित आहेत आणि त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. मी संदीप दत्ता मात्रे यांना विनंती करेन आपल्या शुभस्य आपण आदरणीय विनोदजी काळन साहेब यांचा यथोचित सन्मान करावा.
सन्मान आपण सध्या करत आहोत नवनिर्वाचित नगरसेवक आणि ऑलरेडी हे पद त्यांनी मागच्या टर्म मध्ये देखील भूषवलेलं आहे. आदरणीय विनोदजी काळन साहेब यांचा आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. जरूर त्यांच्या गावचा संघ देखील खेळतो आज ते 56 वरती थांबवलंय देसाई सारख्या तगड्या बॅटिंग ऑर्डरला आजच्या बॉलिंग युनिटने. मात्र आता पाहूयात 57चा चेस आहे कशा पद्धतीनं VCC आज दे टीम या 57च्या चेस मध्ये असेल. दादुलेचे कॅप्टन आलेले आहेत विशालजी मडवी लेट्स प्लेयर त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूयात. चला साबे टीम टॉस साठी लवकरात लवकर या तुम्ही. हॅलो हॅलो चेक टेस्ट टेस्ट. वेलकम बॅक पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. दिवा चषक 2026 दिवस दुसरा आणि पहिल्या मॅचच्या दुसऱ्या डावाला सुरुवात 57चा चेस. ओहो बॅकफुटला कट करायचा होता आणि पहिल्याच बॉलवरती येते विकेट. करण पाटील शून्यावरती बाद. मात्र चांगली कॅच आपल्याला यश रक्षाकडून देखील पाहायला मिळाली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चाललेत आदित्य काळ अर्थातच अमोल काळ. चला साबे टीमचे कॅप्टन लवकरात लवकर या तुम्ही टॉस साठी मित्रांनो. ऑलरेडी अंतिम दिवस आहे आणि सूचना तुम्हाला मी ऑलरेडी करतोय.
अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल तुम्हाला. ओ इकडे बॅकफुटला कट करायचं होतं बट आतली कडा घेऊन स्टंप वाचलाय. प्लेडॉनची शक्यता होती. ऑन साइड सध्या आपण पाहतोय वाडिश लॉंगॉन आणि डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. स्ट्रेट बॅट लॉफ्ट केलंय समोर. लॉंग ऑफ खाली आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर चाललाय. पहिल्या बाउन्स वरती पहिला चौकार. चांगला फटका पाहायला मिळाला. आदित्य काळ्यांचा बॅट मधून लॉंग ऑफला क्लिअर करणारा चौकार आला आणि 4 धावांनी धावसंख्या सध्या खाता उघडत असताना आत आलाय. चांगला ऑफ कटर बाउन्सर होता. वा आत येणारा बॉल शेवटी डक करावं लागलं होतं. बॅटचा फ्लो फक्त आणला बॉलला स्टॉप करण्यासाठी आदित्यने. मयूर मात्रे पॉवर प्ले स्पेशलिस्ट बॉलर आहेत. 57 धावा जरी ऑन पेपर कमी वाटत असल्या तरी देसाई टीम कडे देखील चांगलं बॉलिंग रेट आहे. लेग स्टम्पला बॉल निघत होता. चांगला फटका शफल होऊन ऑन साइडला टर्न केला आणि बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून चौकार. दिला लॉंग ऑफ कडे गेला. ऑफ कटर होता थोडासा. ऑफ कटर स्टंप लाईन टाकला तिकडून थोडा बॉल लेग स्टंपच्या दिशेने येत होता. शफल होऊन अमोलच्या बॅट मधून चांगला फटका आलाय. 2 चौकार धावसंख्या 8 वरती आहे. या षटकातील अजूनही एक बॉल बाकी आहे. P1 मधला ऑन साइडला दोन्ही फिल्डर आहेत लॉंगन आणि मिड विकेट दरम्यान. मयूर स्टेप आउट झालेत. एज आहे बॉल इकडे फाईन चाललाय. नो चान्स फॉर द फिल्डर. तिसरा चौकार आलाय आणि 3 चौकारांसोबत टोटल स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 12. 12 for 1 VCC आज दे. पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते ती 12 धावा. 3 चौकार पाहायला मिळाले. डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ कडे देन स्क्वेअर लेग आणि हा जो फटका होता एज घेऊन गॅप मधून फाईन बॉल गेला. जे काय घडलं ते चांगलं घडलं. आज त्यासाठी 12 धावा आलेल्या आहेत. दुसऱ्या बाजूने जरूर मयूरला आणि देसाई टीमला आवडणार नसेल जो शेवटचा चौकार होता. तर उर्वरित आपण विचार केला तर 57च्या चेसमध्ये बॉल उरले 24 आणि 24 बॉलमध्ये बॅटिंग करणाऱ्या टीम VCC आजदेला बनवायच्या आहेत त्या. चला साबेटचे कॅप्टन आले तर आपण टॉस करू. 45 ची अजूनही गरज आहे. या मॅच मध्ये 24 बॉलचा खेळ बाकी आहे. आदरणीय विनोदजी काळन साहेब यांच्या शुभस्य आपण टॉस करणार आहोत. दादांना विनंती आपण मंचावरती या प्लीज. आणि दोन्ही कर्णधार रेडी आहेत. या आपण टॉस करू. बिंदास पाटील आणि दुसऱ्या बाजूला दिवाळीचे कॅप्टन भावेश भगत. नेक्स्ट मॅच जी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो टॉस लागलाय तो गणेश कृपा दिवाच्या बाजूने. टॉप आहे मागे चान्स पकडले रितेशने. रितेशला मिळतं यश. धक्का बसतोय तो आणखी एक आज दिला.
2 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या आणि नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चाललाय नितेश मोठे. मॅच मध्ये 57 धावांचा चेस आहे. 12 धावा पहिल्याच ओव्हर मध्ये आल्या आणि जसा रितेश आला पहिला त्याने डॉट टाकलाय देन पुढच्याच बॉल वरती विकेट आली आहे. 22 बॉल आणि 45 धावा हे समीकरण अजूनही या मॅच मध्ये. मॅच इंटरेस्टिंग आहे पण सध्याच्या घडीला जर बॅटर आउट होत राहिले तर मॅच वरची पकड देसाई मजबूत करत जाईल. RF11 देशी प्रतिष्ठान वागेश्वर देसाई, दुसऱ्या बाजूला VCC आजदे हे दोन संघ फर्स्ट मॅच मध्ये खेळतात. यानंतर काही कारणास्तव आपण चेंजेस केलेत. आजचा जो तिसरा सामना आहे ऑफ स्टंपचा जास्त बाहेरचा बॉल होता. व्हाईटचा सिग्नल आपल्याला पाहायला मिळाला आणि व्हाईटने धावसंख्या सध्या 13 वरती. TVS स्पोर्ट आदरणीय नगरसेवक शैलेश मनोहर पाटील साहेब यांच्या वतीने आपल्याला मालिकावीरची बाईक स्पॉन्सर करण्यात आलेली आहे. ओलाद बॉल चान्स इथे भेटणार नाही. डायरेक्ट हिट. अपील तर स्ट्रॉंग होती मात्र अंपायर सांगतात बॅटर सेफ आहेत. राकेश कुंभार मॅन फ्रॉम पडले आणि शशांक पाटील सर हे दोन अंपायर सध्या तरी ऑन ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतात. स्कोर सध्या थांबलेला आहे 13-13 या वन मोर डॉट बॉल. ऑप्शनचा आणखी एक बाहेरचा बॉल आपल्याला पाहायला मिळाला. रिक्वायर्ड मेंटेन करावा तुम्हाला लागणार आहे अन्यथा या मॅच मध्ये सध्याच्या घडीला जे काही सुरू आहे 13 धावसंख्या सध्या थांबलेली आहे आणि या ओव्हर मधील बॉल आणि बाकी येते 2 बॉल. शॉर्ट बॉल होता कट केला एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये. ऋषीला आपण पाहतोय चांगले फिल्डिंग झाले. थ्रो येतोय सिंगलने आदित्य येतात स्ट्रायकिंग आणि सिंगल सोबत स्कोर सध्या 14 वरती. 52 धावांची 53 धावांची 43 धावांची अजूनही गरज आहे. शाबास. शेवटचा बॉल असेल पॉवर प्ले मधला. रितेश हवेत खेळलाय चांगला फटका. थोडे अपिश खेळलेत. बॉल कव्हर्सला चाललाय. एक धाव तर सहज आपल्याला पाहायला मिळाले. डबल लाईव्ह प्रयत्न 2 धावा मिळतील. ऋषी आला एक्स्ट्रा कव्हर मधून कव्हर्स मध्ये. 2 ओव्हरच्या खेळाखेरीस विकेट पडले. 2 बॅटिंग करत असताना VCC आजदे धावा झाल्या त्या 16. बॉल बाकी 18 आणि 18 बॉल मध्ये मॅच मध्ये गरज आहे ती 41 धावांची. 41 रिक्वायर्ड रिमेनिंग 18 डिलिव्हरीज. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळाली. खास करून या ओव्हर मध्ये धावा फक्त आल्या त्या 4च आणि विकेट देखील आपल्याला एक पाहायला मिळाली. सुरुवातीला मागच्याच ओव्हर मध्ये मयूरकडून एक विकेट आपल्याला पाहायला मिळाली होती. ओव्हरऑल धावा आपण पाहतोय 16. 2 विकेट पडलेला 18 बॉल आणि 41. ही मॅच सध्या तरी उरली आहे टीम VCC आजदे साठी. कंटिन्यू करत असताना मयूर मात्रे. चला पुढच्या दोन्ही टीम रेडी रे. आपण दिवा टीम जास्त वेळ बसू नका. थोडं वॉर्मअप करा. मॉर्निंग सेशन आहे. साबेच्या आदरणीय प्रमोदजी भोईर साहेब यांना विनंती आहे मंचावरती येऊन आपण स्थानापन्न व्हावा. आपलं सहर्ष आम्ही स्वागत करीत आहोत. साबेच्या अगेन्स्ट दिवा टीम नेक्स्ट मॅच. आजूबाजूची गावं आहेत एकाच मैदानावरती सराव करतात आणि त्यामुळे ही मॅच एक वेगळी रंगतदार असेल रंजक असेल. त्यामुळे दोन्ही संघांना विनंती आपण तयार आणि वेळ आपल्याकडे कमी आज. चला देसाई टीम जास्त वेळ घेताय तुम्ही. 12 मिनिटं झालेत आतापर्यंत 2 ओव्हर साठी. मयूर फुलर लेन बॉल. विकेट कीपर हितेश कडे आलाय मात्र आदित्य दुसऱ्या बाजूने. ओहो जर नितेशने योग्य त्या वेळेला क्रीज सोडली नसती तर विकेट आदित्यची जाणार होती. विकेट सॅक्रिफाईस. तिसरा धक्का VCC आज दिला.
पकडून बॉलिंग करत आहेत. चला टीम आज देसाई जास्त वेळ घेतात. प्रत्येक विकेट नंतर एकत्रित येऊ नका मित्रांनो. 7च मिनिटं तुमच्याकडे बाकी आहेत 2 षटकांसाठी. या नितेश विकेट आपल्याला पाहायला मिळाले आणि नवीन बॅटर आलेले आता यश पाटील. बॉल उरलेत अजूनही 17 आणि 17 बॉल मध्ये 41 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय. VCC आजदेसाठी आदित्यकडून भरपूर अपेक्षा आहेत. सेट बॅटर आहेत. सुरुवातीला जे काही बॅटिंग 3 चौकार P1 मध्येच त्यांच्या बॅटमधून आले होते. पुलर लेंथ ऑन साइडला अंपायर्स वरती सध्या तरी तो धडकलाय बॉल. एक धाव. स्ट्राइक रोटेशन यश आला स्ट्रायकिंग एंडला आणि स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 17. 40 धावांची अजूनही गरज आहे. 16 बॉलचा खेळ बाकी आहे. हे जे षटक आहे अटॅक करावा लागणार आहे कारण जर रिक्वायर्ड रन रेट वाढत गेलं मॅच थोडी चढत जाईल आणि शेवटी मग या धावा पर ओव्हर 20 बनवणं थोडंसं कठीण आहे. त्यामुळे सुरुवात आताही करावी लागणार आहे. आदित्य हा देखील विचार करतील. यश नुकताच बॅटर आला. काही चर्चा त्यांनी केली. लेफ्टी बॅटर आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन होत असताना बॅकवर्ड स्क्वेअर लेगला सेट केलं. मिड विकेट आहे. काऊ कॉर्नर आहे. लॉंग ऑन आहे. ऑन साईडला 4 फिल्डर आहेत आणि एक फिल्डर सध्या मिड ऑफ ला ठेवला त्यांनी कव्हर्स मध्ये. मयूर मात्रे पुढचा बॉल शॉर्ट बॉल व्यवस्थित संपर्क नाही. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचे फिल्डर येत आहेत. पकडले कॅच. दक्षने टिपलेला झेलने यश होतोय 0वरती बाद. धक्का बसतो आज दिला. झाला मैदानाच्या आतमध्ये आणि विनंती असेल मंडप डेकोरेटर्सला कोणी कर्मचारी प्रोप्रायटर उपस्थित असाल तर लगेचच आपण मंचाशी संपर्क साधा. मंडप डेकोरेटर्स. स्कोर 17 आणि 70 ला चौथा धक्का. साई विनोद खान मैदानाच्या आतमध्ये आल्यात. ही जी जोडी आहे हे दोघेही खेळले पार्टनरशिप बिल्ड केली होऊ शकतात धावा. अन्यथा आतापर्यंत डॉमिनेट केल्या मयूर मात्रेने रितेश मात्रेने मागच्या 3 ओव्हर्स मध्ये. 15 बॉल आणि 40 धावा हे समीकरण सध्या मैदानाचा 6व्या क्रमांकावरती साई मैदानाच्या आतमध्ये. ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ कडे बॉल चाललेला आहे. एक धाव सहज मिळणार आहे. कोणता इम्पॅक्ट देखील पडणार नाही देसाई टीमला. बॉल बाकी 14 आणि 14 बॉल 39 धावा हे समीकरण सध्याच्या घडीला रिक्वायर्ड रन रेट वाढत चाललंय. आणि अनेक गोष्ट की 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये 2 फ्रेश बॉलर असतील. मयूरच्या बॉलिंगचा कोठा संपेल. रितेश ऑलरेडी एक षटक त्याने टाकलेलं आहे. यानंतर कदाचित आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल तो ऋषी मात्रे, मोरेश्वर, हिमांशु, दक्ष. बरेचसे बॉलिंग ऑप्शन देखील आहे देसाईकडे. देसाई फार पूर्वीपासून आपण पाहत आलेलो आहोत. प्रचंड खेळाडू एकाच गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ओहो लेक्समला सोडून बॉल सरूर सध्या. इकडे अंपायरचा सिग्नल देखील आला वाईट. ठाण्याचा ठाणा वाघ याच गावाने खऱ्या अर्थानं प्रमोदजी मात्रे हे नाव देखील टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला दिलेलं आहे. ऑनलाईन सध्या मॅचचा आनंद घेत असेल तर त्यांचे आपण सहर्ष स्वागत करू. 19वा धाव फलकावरती. पुढचा बॉल मयूर मात्रे स्वीप केलाय. चांगला फटका. मागच्या बॉलवरती हेच करायचं होतं तेव्हा जास्त बॉल बाहेर गेला. सोडून दिला आदित्यने. आता अटेम्प्ट केला डीप फाईन लेगला चौकार. शेवटचा एक बॉल आणि बाकी आहे 23 वरती सध्याचं स्कोर कार्ड आपल्याला पाहायला मिळतोय. बॉल बाकी आहेत अजूनही 13 आणि 13 बॉल मध्ये 34 धावांची गरज आहे. मॅच ऑन. षटकारासाठी आतापर्यंत ते गेले नाही. चौकार त्यांचा बॅटमधून आतापर्यंत आपल्याला 4 पाहायला मिळालेले आहेत आणि या 4 चौकारांच्या जोरावरती VCC आजदेला त्यांनी नेऊन ठेवलंय 23 वरती. 13 बॉल 34 पाहिजेत.
ऑन साइडला बॉल फ्लिक करत असताना लॉंग ऑन कडे चाललाय. सिंगलने कदाचित स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील. ओ डबलला चान्स घेतली, थ्रो येतोय आणि 2 धावा. वाह, गुड रनिंग बिटवीन द विकेट. ओव्हरऑल आता 2 आल्या, धावसंख्या 25 झाली. बारा बॉल आणि 32 धावा हे समीकरण या मॅच मध्ये उरलंय. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. दिवा चषक 2026 दिवस दुसऱ्या आणि पहिल्या मॅच मध्ये देसाई आणि आपण आज या टीमला पाहत आहोत. चांगला फटका आहे, मेरिट वरती ड्राईव्ह केलंय, ऑफ ड्राईव्ह, एकच धाव. सिंगल स्कोर सध्या पुढे चालले खरा, मात्र आता बॉल उरले 11 आणि 11 बॉल मध्ये धावा पाहिजेत 31. दक्षला आपण 4th ओव्हर मध्ये पाहतोय. आदित्य सेट बॅटर आहेत, खरं तर आक्रमण त्याला करायचंय. साई आतापर्यंत थोडा शांत दिसला. ड्रायव्हिंग लेंथला बॉल होता, ड्राईव्ह त्याने केलंय. 11 चेंडू आणि 31 धावा हे समीकरण या मॅच मध्ये सध्या. पुढचा बॉल दक्ष, शॉर्ट बॉल पूल केलाय, फ्लॅट चाललाय बॉल सीमा पार. ए फॉर आदित्य, फॉर अटॅक, सीमा पार षटकार. मध्ये आदित्य आणतात आज दिला. 10 बॉल 25 धावा हे समीकरण आता उरलंय. चांगला खेळ केलाय, मेरिट वरती खेळलेत. मॅचवर इनिंग आतापर्यंत आपल्या समोर त्यांनी पेश केलेली आहे आणि देसाई सारख्या तगड्या बॉलिंग युनिट समोर सेन्सिबल क्रिकेट, जसा बॉल येतोय तसं उत्तर देत आहेत. 10 बॉल 25 धावा हे समीकरण सध्या उरलंय. पुढचा बॉल दक्ष, पुन्हा एकदा राईट मोदी विकेट आदित्यसाठी. स्विच हिटला अटेम्प्ट केला, बॉल सध्या कव्हर्सला चालला, डबलला कदाचित चान्स घेतली जाईल. फार वेगाने फिल्डर, बॉल थोडासा वळला, डबलला चान्स भेटली आणि त्यामध्ये 2. ओव्हर थ्रो झालाय, मागून बॅकअप थ्रो येतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला. आणि इकडे आता काय घडलंय, टीव्ही एम्पायरची मदत, सॉफ्ट सिग्नल, सॉफ्ट सिग्नल आउट आहे. पाहूयात आपण टीव्ही एम्पायर काय देतात डिसिजन. साई काळन आणि त्याची बॅट पॉपिंग क्रीज मध्ये आली का, की त्या अगोदर दक्षने केलंय.
बॅटर सेफ, नॉट आउट. स्कोर सध्या पुन्हा एकदा आणेन तुमच्या समोर. 34 धावा झालेल्या आहेत. बॉल बाकी आहेत अजून या मॅच मधले ते 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये धावा पाहिजेत त्या. तेवीसची गरज. आतली कडा थांबावं लागेल आदित्यलाही. डॉट आलाय. दक्ष कमबॅक झालाय. बॉल उरले 8. धावा पाहिजे 23. एक मोठा फटका पाहिजे. लास्ट ओव्हर मध्ये 20 पेक्षा खाली जर धावा राहिल्या चान्स घेऊ शकतात ते. 20 पेक्षा जास्त राहिल्या मी म्हणेन मोमेंटम देसाईकडे असेल या मॅचचं, नो डाऊट. दक्षचा कमबॅक झालाय. 8 बॉल 23 पाहिजे. सेट बॅटर आहेत समोर. मार्जिन ऑफ एरर्स कमी बॉलरकडे सध्या. समोर कव्हर्सला बॉल चाललाय. डीप मधून फिल्डर येत आहेत. मोनिश वेगाने बॉल वरती. चांगली फिल्डिंग झाली आहे. एकच धाव. सिंगलने स्कोर पुढे चाललाय. बॉल उरलेत 7 आणि 7 बॉल 22 धावा. कमबॅक झालाय. मागच्या 2 बॉल मध्ये एकच धाव आली. चांगली गोलंदाजी. सुरुवातीला जरूर जो षटकार याच ओव्हर मध्ये आला होता दक्ष अगेन्स्ट आदित्यकडून मॅच ऑन झाली होती. धावांचं अंतर थोडं कमी झालं होतं. आता उरलेत 7 बॉल. धावा पाहिजेत 22. एक जर मोठा फटका या बॉलवरती आला नाही लास्ट 6 बॉल मध्ये थोडं कठीण होईल हे समीकरण. मॅच सध्या बॅलन्स. शेवटचा बॉल दक्ष कडून या षटकातील. 7 बॉल 22. पुन्हा एक स्ट्रायकर मध्ये बॉल चाललाय. मोठी गॅप धावतोय मोनी. शेवटी बॉल रेषेच्या बाहेर गेलाय. वा, क्लासिकल कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळाला. 4 धावांनी शेवटचं समीकरण. 6 बॉल बाकी आणि 6 बॉल मध्ये धावा पाहिजेत 18. देसाईचे विकेट 5 पडले होते आणि आतापर्यंत इकडे विकेट पडले ते 4. म्हणजे 18 पाहिजेत, 17 चालतील. टॉस देखील आज टीमचा आहे. चला फक्त आता जास्त वेळ घ्यायचा नाही. दोन्ही संघांनी सूचना आहे. दिवा आणि साबे टीम तयार. आपण टॉस झालेल्या साबेच्या नाही दिवाच्या बाजूने टॉस लागलाय आणि फिल्डिंग करण्याचा त्यांनी डिसिजन घेतलेला आहे. साबेच्या अगेन्स्ट दिवा टीम जरूर खेळणार आहे आणि साबेला फिल्डिंग करायचं. बॅटिंगचा डिसिजन घेतला दिवाने. लास्ट ओव्हरची जबाबदारी आणि आणखी एक नवीन चेहरा जो बरेच वर्ष या गावासाठी खेळत आहे मात्र आता त्याला चान्स भेटली आहे. मोनिश बॉलिंग मार्क वरती आलाय. आदित्य सेट बॅटर आहेत. साईचा बॅट मधून एक चौकार आलाय. 6 बॉल 18 पाहिजेत. विकेटच्या आधारावरती 17 चालतील विजयासाठी. पहिला बॉल मोनिश. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेरचा बॉल आहे. व्हाईटचा सिग्नल आलाय. 40 धावा धावफलकावरती आहेत. अजून या मॅच मध्ये 17 पाहिजेत. बॉल बाकी असताना 6 बॉल 17 धावांची गरज आहे. मॅच बनवू शकते इकडे जर सुरुवातीला मोठे फटके आले तर. लो फुल टॉस होता. डाऊन द ग्राउंड चाललाय. लॉंग ऑफ कडे बॉल चाललाय. ऋषीकडे. एक धाव तर झाले कंप्लीट. चांगली फिल्डिंग. थ्रो चांगला आलाय. वा, एकच धाव. स्कोर वॉज ऑन 41. बॉल बाकी 5 धावा पाहिजेत 16. 5 बॉल 16 धावा. साईकडे देखील क्षमता. आतापर्यंत ड्रायव्हिंग लेंथला बॉल होते. ड्राईव्ह करत आला. एक चौकार वसूल केलाय मागे. पण आता हवाई हल्ले देखील करावे लागणार आहेत. 5 बॉल 16 धावा. हे समीकरण या मॅच मध्ये. मोनिश मात्रे
ऑफ स्टंपचा बाहेरचा बॉल, अनदर वाईड. स्कमॉज ऑन 42. बॉल बाकेत 5, धावा पाहिजेत 15. पाच बॉल 15 धावांची गरज आहे. वाईट 2 आपण बघितले. इथे लाईन पाहावी लागणार अंपायरला. वाईटचा सिग्नल. मॅच ऑन झाली आहे. बॉल बाकेत 5, धावा पाहिजे त्या आता 14. 13ला विन आहेत नो डाऊट विकेटच्या आधारावरती, कारण पहिल्या इनिंग मध्ये देसाईचे 5 विकेट पडले होते आणि इथे आतापर्यंत आजचे फक्त 4च विकेट पडलेले आहेत. होप्स दिले जातात सध्या तरी बॉलरला. काही चर्चा विकास करतात. हितेश करतोय, मोरेश्वर करतोय जो कॅप्टन आहे. मोनिश नवीन चेहरा ॲज अ बॉलर. बरेच वर्ष ॲज अ फिल्डर म्हणून तो खेळलेला आहे या संघासाठी, पण आता ती चान्स भेटली मोनिशलाही आणि करून दाखवावं लागणार आहे. मॅच अंडर प्रेशर आहे नो डाऊट, दोन्ही बाजूला प्रेशर आहे. बॉल 5 बाकी असताना धावा सध्या पाहिजे 14. पुढचा बॉल मोनिश. हे चेक टेस्ट. हॅलो 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 चेक. नो फुल टॉस लॉंग ऑन कडे बॉल चाललाय डीप मध्ये. इथेच पहिल्या बाउन्स वरती त्याने जरूर कव्हर करून थ्रो केलाय. धाव येते ती एकच आणि एका धावेने स्कोर सध्या पुढे 44 वरती. बॉल बाकी 4, धावा पाहिजेत 13. 12 आता चालणार आहेत. एक मोठा फटका मॅच मध्ये पुनरागमन करून देईल, पण सध्या मी म्हणेन मॅच बॅलन्स आहे. जोपर्यंत मोठा फटका येत नाही तोपर्यंत मॅच मध्ये आज टीमही नसणार आहे. देसाई सध्या तरी या मॅचला इक्वल करते आतापर्यंत. स्विच हिटला अटेम्प्ट. हा निर्णय योग्य होता की चुकीचा? डायरेक्ट हिटला चान्स घेतली आहे, मिस झालंय. साई आलाय स्ट्रायकिंग एंडला, लेग बाईटचे एक धाव. या क्षणाला या फटक्याची गरज होती का? बॉल आता उरले 3 आणि 3 बॉल मध्ये धावा पाहिजेत त्या 12. प्लॅनिंग इट्स अ पार्ट ऑफ गेम. ठरवलं इथे आदित्य काय की आपण स्विच हिटला अटेम्प्ट करू. व्यवस्थित संपर्क झाला नाही. इक्वेशन आता उरलंय. बॉल बाकी 3 आणि 3 बॉल मध्ये धावा पाहिजेत त्या 12. 11 चालणार आहेत, पण सध्याच्या घडीला मोठा फटकाच पाहिजे, अन्यथा हे काम जमणार नाही. सिंगल डबल ने तर 12 बनणार नाही 3 बॉल मध्ये. माझे पतंग उडवत आहेत प्लीज. फुल टॉस होता एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मध्ये. बॉल फिल्डर येत आहे डीप मधून, पकडली त्यांनी कॅच. साईची विकेट आली आहे. दक्ष कॅचने मोनिशला मिळतं यश. बॉल बाकी 2 आणि धावा पाहिजेत त्या 12. बाहुबली तर मैदानाच्या आतमध्ये चाललाय आणि बाहुबलीला दोन्ही षटकारच मारायचे आहेत. विकेटची बरोबरी झाली आहे. टॉस जरूर आज टीमचा आहे. दोन बॉल आणि 12 धावांची गरज आहे. विकेटची बरोबरी. टॉस आज टीमचा 11 चालतील. निलेश आलाय. चांगला बॉल फुल लेंथ होता, बॅटवरती आला नाही, डॉट आलाय आणि मॅच मध्ये टीम R11 रीची प्रतिष्ठान देसाई कमबॅक. चांगली बॉलिंग शेवटच्या काही बॉल वरती मोनिश कडून. शेवटचा एक बॉल बाकी आता. 12ची गरज. मॅच फिरली. शेवटपर्यंत उभा राहून आदित्य कानला अर्थातच समोरला या मॅच मध्ये आज टीमला विजयाचं स्वप्न गाठू शकलं नाही आतापर्यंत. मॅच अजूनही संपलेली नाही, पण एका लिगल बॉलने 12 तर बनणार नाही. फुलर लेंथ होता, ड्राईव्ह केला आणि हा सामना संपला. 11 धावांचा फरकाने हा सामना जिंकला
RF11 रिची प्रतिष्ठान वागेश्वर देसाई टीम ने हार्दिक हार्दिक अभिनंदन, हार्ड लक VCC आज दे.